नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा हा वाढदिवस अत्यंत स्पेशल ठरलाय. त्याचं कारण असं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मातोश्रीवर दाखल झाले. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या आज जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीच्या आत गेलेत आणि त्यांनी मातोश्रीला जाऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय, प्रतिमेचं दर्शन घेतलंय. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्या कारणाने राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेलेत. या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून. सुस्मिता, राज ठाकरे हे मातोश्रीच्या आत जाऊन त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय. किती हा भावनिक क्षण? खरंच खूपच भावनिक आणि अनेक अर्थांनी महत्त्वाचा हा क्षण म्हणावा लागेल. निश्चित. ज्या खोलीमध्ये बाळासाहेबांचं वास्तव होतं, ज्या खोलीमध्ये बाळासाहेबांनी राजकारणाचं बाळकडू या दोन्ही भावंडांना दिलं, त्याच खोलीमध्ये आज आपण बघतोय की नतमस्तक होताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले. या खोलीमध्ये अनेक राजकीय चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत. गुलदस्त्यातल्या चर्चा, सभेमधल्या अनेक महत्त्वाच्या भाषणांची तयारी याच खोलीमध्ये राज ठाकरे यांनी केलेली होती. या सगळ्या आठवणी आणि याहून अनेक क्षण याचा कुठेतरी फ्लॅशबॅक हा राज ठाकरे यांना आज झाला असावा. याच खोलीतल्या संभाषणातनं महाविकास आघाडीची स्थापना झालेली होती. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कटुता आली. त्यावेळेला याच खोलीचा उल्लेख केला गेला होता की या खोलीमध्ये मुख्यमंत्री पदाचे जे वादे केले गेले होते ते कुठेतरी पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज त्याच खोलीमध्ये मातोश्रीवरती आल्यानंतर पहिल्यांदा भेट घेतली. राज ठाकरे यांनी त्याच आसनाची, ज्या ठिकाणी त्या सोफ्यावरती बाळासाहेब कायम बसायचे, अनेकांशी संवाद साधायचे, महाराष्ट्राची राजकीय भूमिका ठरवायचे, त्या आसनासमोर आज राज ठाकरे नतमस्तक झाले. त्यांनी पुष्पार्पण केलं. या सगळ्या भेटी दरम्यान एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ठाकरेंनी आता पुन्हा एकदा मैदान काबीज करायचं ठरवलेलं आहे आणि त्या निमित्तानंच ही भेट आजची महत्त्वाची आहे. खरं तर सुवर्णा, आणखीन एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की आज सकाळच्या वेळेमध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीच्या अंगणात जरी भेट झालेली असली तरी आजची संध्याकाळ सुद्धा महत्त्वाची आहे. कारण वरळीमध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा एकाच मंचावरती असणार आहे. पोलिसांच्या गणपतीचं पाद्यपूजन सोहळा आहे आणि या निमित्तानं या दोन्ही नव्या पिढीतल्या ठाकरेंची सुद्धा भेट होणार आहे. त्यांची सुद्धा एकत्र एका मंचावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवशी ठाकरेंचं एकत्र येणं हे नवीन राजकीय समीकरणाची नांदी म्हणावी लागेल. ठाकरे ब्रँड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं कामगिरी बजावतो, कशा पद्धतीनं आपली मोहोर उमटवतो हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जे नरेटिव्ह आपण बघितलेले होते, केवळ मराठीचा मुद्दा घेऊन नाही तर अनेक अर्थांनी ठाकरेंनी एकत्र येणं का गरजेचं आहे, स्पष्ट भूमिका घेणं का गरजेचं आहे, याला अधोरेखित आजच्या भेटीनं केले. निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.